नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या बातम्यांपासून. माझं आव्हान आहे, नार्वेकरांनी मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये उभं राहावं, कुठलीही पोलीस सुरक्षा नको. मग तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कुणाची, मग बघू कुणाला पुरावा, गाडावा की तुडवावा. उद्धव ठाकरेंचं शिंदे आणि नार्वेकरांना आव्हान. गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने निकाल दिला. महापत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंकडून राहुल नार्वेकरांचा लबाड असा उल्लेख. दोन 2013 आणि 2018ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाला कळवली होती. पोचपावती दाखवत अनिल परब यांचा दावा. ही लढाई आता देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही याची आहे. देशामध्ये सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व आणि अधिकार आहे की नाही याची. उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांच्या निर्णयावर घणाघात. 1999ची आमची घटना शेवटची मानली होती. मग 2014 आणि 2019ला मला पाठिंबा देण्यासाठी कशाला बोलावलं, काय म्हणून माझी सही घेतली होती. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपला सवाल. पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब यांनी सांगितली 2013च्या कार्यकारिणीतील ठरावांची यादी. अनिल परबांकडून कार्यकारिणीचा व्हिडिओ सुद्धा सादर. उद्धव ठाकरे यांच्याकडूनच एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदी निवड. नेतेपदी निवडीनंतर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या पायाही पडले. ठाकरे गटानं महापत्रकार परिषदेत दाखवला व्हिडिओ. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून घटना निवडणूक आयोगाकडे नाही, तर मग आयोगाचा उद्धव ठाकरेंसोबत अध्यक्ष म्हणून पत्रव्यवहार कसा. अनिल परब यांचा निवडणूक आयोग आणि नार्वेकरांना सवाल. अनिल परबांनी पत्रही दाखवले. राहुल नार्वेकरांचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान. पक्षांतराची बेकायदेशीर बाराखडी असा नार्वेकरांचा निर्णय. निकालावरून वकील असीम सरोदेंची नार्वेकरांवर टीका. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी टीकास्त्र डागला.